काय सांगताल आजचा विजय? जनसामान्य लोकांनी आज भरभरून प्रेम दिलं आहे तुम्हाला आणि लोकांमध्ये अशी चर्चा आहे की खरे किंगमेकर बाळासाहेबच. आज लोकांमध्ये चर्चा आहे की मला खरे किंगमेकर बोलतात, त्याचाही मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो आणि मला स्वतःला फार फार आनंदी वाटतं आणि माझ्या जीवनातला काही जे आनंदाचे क्षण आहे त्यापैकी काय आनंद करतात. तसं पाहिलं तर स्टार्ट टू एंड म्हटलं तरी तुम्ही खंबीरपणे उभेच होता. प्रत्येक ठिकाणी तुमच्या भाषण असेल, संभाषण असेल, पश्चिम पट्टा तर तुमचा बालेकिल्ला होता. मला वाटतं भरभरून प्रेम तिकडूनही तुम्हाला लोकांकडून मिळालेलं असावं. मी नेमगावच्या सभेमध्ये सांगितलं होतं की दादा की पश्चिम पट्ट्यातून सुद्धा लीड घेऊन खाल्लेला आहे आणि मला संपूर्ण तालुक्याचा अभ्यास आहे. आदिवासी बांधवसुद्धा दादांच्या पाठीमध्ये चांगल्या प्रकारे उभा राहिला आणि ते लीड घेतलं आणि कोण म्हणत होतं काय, परंतु माझी म्हणजे सुरुवातीपासून मी दादांना सांगितलं की आपल्याला पहिल्या फेरीपासून जे लीड मिळणार ते शेवटच्या फेरीपर्यंत आणि तसंच झालं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तसंच घडलं. हा तसंच घडलं. स्टार्ट टू एंड लीड दादांनाच होतं. याचं कारण आता हे पहा, दादा काही मी काय आणि तळागाळातली कार्यकर्ते तळागाळापर्यंत किंवा शेवटच्या घरात आम्हाला कार्यकर्ते लोकांच्या सुख दुःख वेळेला आम्हाला जवळून पाहिजे. सर्वसामान्य जनतेची काय काम असतं नेहमी दादा काही मी काही करत असतो. सर्वसामान्य जनतेने दिलेला कौल आहे आणि तसंच आमचे सैनिक शिवसैनिक सैनिक यांनी माझ्या विचारात फार मोठी साथ दिली. त्यांचे मी या महायुतीचं सरकार स्थापित होण्याच्या मार्गावर आहे. काय तुमचं पुढचं नियोजन असेल? आता खरं नियोजन करायचं ते दादांनी नियोजन करायचं. मी मग अशी काय प्रश्न ज्या वेळेला मी दादांच्या सभेमध्ये व्यासपीठावर गेलो होते त्यावेळेला मी सांगितलं होतं की दादा उद्धव साहेबांचं स्वप्न आहे की शिवनिवृत्ती थांबवायचं. ते स्वप्न खऱ्या अर्थानं आज साकार झालं असं मला तरी वाटतं. आता महायुतीचं सरकार आलेलं आहे. दादांनी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या उत्कर्षाच्या दृष्टिकोनातून दादाचा निर्णय घेऊन मला मान्य राहील. आमदारपदी स्थापन झाल्यानंतर पहिलं काम कुठलं हातात असेल तुमचं? आता ते काम ते दादांनी करायचे. पहिलं काम आता बरीच काम खरं तसं पाहिलं दादांनी जो फार वर्ष म्हणजे 60 सालापासून जो रेंगाळलेला तो आज आपल्या जुन्नर भागातील सर्वांचा आदिवासी भागातील सर्वांचा अस्मितेचा प्रश्न आहे तो म्हणजे दाऱ्याघाट. दाऱ्याघाटाच्या प्रश्नात दादांनी प्रथम प्राधान्य द्यावं असं मला